रामकृष्णांच्या संबंधाने निरनिराळे लोक निरनिराळ्या कल्पना करू लागले. कोणी म्हणत ह्या धाकट्या पुजाऱ्याला वेड लागले, कोणी म्हणत तो परमभक्त आहे आणि बाहेरचे वेडेपण हे निस्सीम भक्तीचे एक लक्षण आहे. त्याच्या आईला आणि भावाला वाटले की त्याला बायको वगैरे करून दिली म्हणजे हे त्याचे वेड जाईल, म्हणून त्यांनी त्यास घरी नेले आणि लग्नाचा विचार सुरू केला. तेव्हा रामकृष्णांनी त्यांना सांगितले की रामचंद्र मुखोपाध्याय म्हणून एक गृहस्थ आहेत. त्यांच्या मुलीशी माझे लग्न होण्याचे नेमलेले विधिलिखित आहे आणि ती मुलगी त्यांनी देवीला वाहिलेली आहे. ह्याकरिता तीच मुलगी पहा. त्याप्रमाणे आईबापांनी शोध करता ते गृहस्थ सापडले. ती मुलगी होती आणि त्यांचे लग्नही पण झाले. ही मुलगी लग्नामध्ये 5 वर्षाची होती. तिचे नाव श्रीमती शारदा देवी, शारदामिनी देवी असेही म्हणत. रामकृष्ण याच्या म्हणण्यात नेहमी असे येई की कित्येक स्त्रियांच्या अंगी स्वाभाविकच दैवी गुण असतात आणि काही त्याच्या उलट म्हणजे आसुरी स्वभावाच्या असतात. पहिल्या प्रकारच्या असतात त्या आपल्या पतीला परलोक साधनेमध्ये फार सहाय्य करतात, त्याला विषयामध्ये गुंतवून पाडित नाहीत. अशा स्त्रिया त्यांच्या चर्येवरूनच ओळखता येतात. पुष्कळ वर्षानंतर एकदा एक अगदी परकी बाई दक्षिणेश्वरास त्यांच्या दर्शनास आली होती. ती एका मोठ्या कुलवंताची स्त्री होती. तिला 5-6 मुले झाली होती, तरी ती मोठी तरुण व सुंदर दिसत असे. तिला पाहताच परमहंस आपल्या एका शिष्यास म्हणाले की ह्या बाईमध्ये दैविक अंश आहे आणि त्याची त्यांनी लागलीच प्रचिती दाखवली. त्यांनी तिच्या पुढे थोडा धूप घालायला सांगितले. थोडीशी फुले घेऊन तिच्या पायावर ठेवली आणि हे माते म्हणून हाक मारली. तेव्हा असा चमत्कार झाला की ज्या बाईला पूर्वी कधी समाधी म्हणजे काय हे माहीतसुद्धा नव्हते, जिला पूर्वी कधी पाहिलेही नाही, तिला एकदम गाढ समाधी लागली आणि तिचे हात अभयसूचक जसे होते तसेच सारखे ताठ राहिले. ती समाधी बरेच तास होती, परंतु मग त्यास भय पडले की न जाणो हिचा नवरा काही जादू वगैरे केली काय असे म्हणेल, म्हणून त्यांनी काली मातेची प्रार्थना केली की आई हिला पूर्वस्थितीवर आण. तेव्हा ती हळूहळू शुद्धीवर येऊ लागली आणि चांगली सावध झाल्यावर तिचे डोळे गुंजेसारखे लाल झाले होते, पण ती शुद्ध तारवटल्यासारखी दिसत होती. ती गाडीत बसताना तिला तिच्या दासींनी हात दिला व ती परत घरी गेली. पुरुषासंबंधानेही ते असेच सांगत असत. पुढे पुढे त्यांच्याकडे जेव्हा स्त्री पुरुषांची दर्शनासाठी दाटी होई तेव्हा त्यातील कोणाकडे तरी पाहून ते म्हणत, हा मनुष्य ह्याच जन्मात मुक्त होईल. ह्या दुसऱ्याला मात्र अद्याप बरेच जन्म घेतले पाहिजेत. दुसऱ्या एखाद्याकडे पाहून म्हणत, हा फलाणा फलाणा मनुष्य पूर्वीच्या जन्मी बादशाह होता, त्याने जनाला फार सुख दिले आहे व आपण उपभोगून ते व्यर्थ असल्याचे त्यास आढळून आलेले आहे. ह्याकरता हा ह्याच जन्मात पूर्णतेला पोचलेला आहे. त्यांचे लग्न झाल्यावर ते कलकत्त्यास आले आणि पुन्हा त्या देवालयातील पूजेच्या कामावर रुजू झाले. पण त्यांची भक्ती पहिल्याहूनही वाढली. जणू काय त्यांचा सर्व आत्मा अश्रूमध्येच निश्चय केला आणि त्यांनी आपल्यावर दया करण्याकरता व दर्पण देण्याविषयी देवीचा सारखा धावा आरंभिला. हे माते, तू दर्शन न देशील तर ह्या तुझ्या मुलाचे अश्रू अंतकालपर्यंतसुद्धा थांबणार नाहीत. ही स्थिती पाहून त्यांच्या भोवती गर्दी जमे व कोणीतरी त्यांचे सांत्वन करी, परंतु काही नाही. त्यांनी एके दिवशी मोठ्याने शंख वाजविला आणि देवीस सांगितले की उद्या तू दर्शन न दिलेस तर देह ठेवणार नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणाले, हा 1 दिवस गेला, अद्यापही तू दर्शन देत नाहीस. ही स्थिती पाहून लोकांस वाटले की ह्यास वेड लागले किंवा त्यांना काहीतरी असह्य दुःख असावे हेच खरे. कनक, कांता, नाव आणि लौकिक ह्यांच्यामध्येच त्यांचा सारा जीव गुंतलेला अशा प्रापंचिक मनुष्यांना ईश्वराच्या खऱ्या भक्ताची स्थिती कळणार कशी. त्यांच्या बायका मुलावर मात्र त्यांचे प्रेम असायचे. राणे रासमोहनीचा बाबू मथुरानाथ म्हणून एक जावई होता. तो ह्या मुलावर म्हणजे रामकृष्णावर फार प्रेम करीत असे. त्याने ह्यास त्यांचे वेड बरे करण्याकरता कलकत्त्यातील एका नामांकित वैद्याकडे नेले. त्याने हवे तेवढे प्रयत्न केले, पण सारे व्यर्थ.
फक्त ढाक्याच्या एका वैद्याने मात्र त्यांना सांगितले की हा मनुष्य महान योगी किंवा भगवत भक्त असला पाहिजे आणि असे असल्यास त्याच्यापुढे सर्व औषधं रद्द व्हावीत हे साहजिकच आहे. तेव्हा त्यांच्या मित्रांनी ती आशा सोडून दिली. उत्तरोत्तर त्यांचे प्रेम व भक्ती वाढतच चालली. एके दिवशी देवीचा विरह अगदी दुस्सह होऊन त्यांनी देहत्याग करण्याचा निश्चय केला. कारण त्याच पुढे तिच्याशिवाय राहावे ना. त्यांनी देहाची सारी शुद्धी सोडून दिली. तेव्हा त्यांस कालीने साक्षात दर्शन दिले. ते दर्शन त्यांना पुन्हा पुन्हा मिळू लागले. तेव्हा त्यांस समाधान वाटू लागले. तरी त्यांना पुन्हा संशय उत्पन्न होय की ही खरोखरच दर्शने आहेत का हा सारा भ्रम. अशी गोष्ट होईल तरच ती खरी मानेन असं ते पडताळून पाहत असत. आणि ती गोष्ट आपण म्हटल्याप्रमाणे इच्छिल्या वेळी होते किंवा नाही हे पाहत असत. उदाहरणार्थ एके दिवशी ते म्हणाले, राणे रासमोनींच्या घरातील 2 मुली ज्या ह्या देवळातसुद्धा कधी आलेल्या नाहीत, त्या जर आज 2 प्रहरी त्या वडाच्या झाडाखाली येतील तर मी अगदी परका असून माझ्याबरोबर बोलतील तर मात्र मी तुझे दर्शन खरे मानीन व तो माझा भ्रम नव्हे असे समजेन. आणि चमत्कार हा की मुली नेमलेल्या वेळी व नेमलेल्या ठिकाणी बरोबर दृष्टीस पडल्या आणि त्यांनी रामकृष्णास हाक मारून म्हटले, बाबा तुला काली देवीचे दर्शन झाले बरे. ह्या मुली गोशातील असून त्या कधीच वाड्याबाहेर पडणाऱ्या नव्हत्या. त्या अगदी बाल्यदशेत मात्र काय त्या बाहेर पडवायच्या. त्याच वेळी ऐन दुपारी याव्यात व त्यांस अशा वेळी परवानगी मिळावी हे केवळ अशक्य होते. असे साक्षात्कार त्यांना वारंवार होऊ लागले आणि त्यांच्या समाधीचा काल वाढत चालला. तेव्हा सर्वांसच वाटू लागले की आता ह्यापुढे ह्यांच्याने पूजेचे काम निभावण्याचे लक्षण दिसत नाही. उदाहरणार्थ शास्त्रामध्ये पूजेची फुलं आपल्याच मस्तकावर वाहून आपणास देव किंवा देवी समजणे म्हणजे महद अपराध होय आणि रामकृष्ण तर तसेच नेहमी करू लागले. ह्याप्रमाणे ते आपलीच पूजा करून प्रहर समाधी लावून बसत. कधीकधी देवीवर अलंकार भूषणे वाहावायची सोडून ती आपणच धारण करीत. मथुरानाथांनी प्रथम तसे न करण्याविषयी पुष्कळ खटपट केली. परंतु लवकरच त्यास रामकृष्ण हे शंकराच्या स्वरूपाने दिसले असे म्हणतात आणि त्या दिवसापासून ते त्यास ईश्वरी अवतार समजू लागले. पुढे ते त्यास हाक मारणे तर पिताजी म्हणून मारीत. त्यांनी पुढे पूजेचे काम रामकृष्ण यांच्या पुतण्यास सांगितले व त्यास जे करतील ते करू देण्याची तजवीज केली.